त्यांच्या बापाची जागीर आहे का महाराष्ट्र? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि त्याच्यामुळं हे जे मुंगेरीलालचे हसीन स्वप्ने ते पाहताय, त्यांना त्यांचे हे मनसुबे याच मातीत गाडू. धार्मिक युद्ध लढवण्याची प्रयत्न करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हरा रंग ज्या मानसिकतेतून बोलले ती मानसिकता यांच्या लक्षात आली पाहिजे. ही अराजकता पेटवण्याचं काम आहे. आणि निश्चितपणे निजामाने ज्या पद्धतीने या मराठवाड्याला राबवलं त्या पद्धतीने हा विचार इम्तियाज जलील करताय आणि तो विचार मनसुबे त्याचे काढून टाकतो. फक्त मुंब्राच नाही तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असं वक्तव्य आहे इम्तियाज जलील यांचं. त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केणेकर आहेत. कसं पाहता इम्तियाज जलील म्हणतात पूर्ण महाराष्ट्र हिरवा करू? त्यांच्या बापाची जागीर आहे का महाराष्ट्र? हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. आणि त्याच्यामुळं हे जे मुंगेरीलालचे हसीन स्वप्ने ते पाहताय, त्यांना त्यांचे हे मनसुबे याच मातीत गाडू. पण तुम्ही म्हणताय आम्ही भगवत करू तेव्हा तुमच्यावर कारवाई होत नाही असंही ते म्हणताय. आणि या देशाच्या संस्कृतीचा भाग भगवा आहे हो. आणि त्याच्यामुळं आमच्यावर काय कारवाई होणार आहे? जे अराजकता आणि धार्मिक युद्ध लढवण्याची प्रयत्न करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हरा रंग ज्या मानसिकतेतून बोलले ती मानसिकता यांच्या लक्षात आली पाहिजे. ही अराजकता पेटवण्याचं काम आहे. आणि निश्चितपणे निजामाने ज्या पद्धतीने या मराठवाड्याला राबवलं त्या पद्धतीने हा विचार इम्तियाज जलील करताय आणि तो विचार मनसुबे त्याचे काढून टाकतो. कुठेतरी सातत्याने महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा अजेंडा होता. राम मंदिरावर सुद्धा त्यांची जी आवडीच होती त्यांनी वक्तव्य केलं होतं. आता यांचंही वक्तव्य आले. कुठेतरी सातत्याने याचे वक्तव्य येतात. हे बघा, देशभक्त आणि सच्चा मुसलमानांना गुमराह करणं आणि अराजकता निर्माण करणं, त्या अराजकतेमधून यांच्या पक्षाची दुकानदारी चालवणं हे यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे ते करतात. या आता तुमचं काय पाऊल काय असणार आहे? त्याच्यावर कारवाई होईल? कारवाई झालीच पाहिजे. हे आक्रांत आहे, हे आक्रांताचे विचार घेऊन चालतात. निश्चितपणे कारवाई व्हायला पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानंतर आता त्याच्यावर कारवाई होईल असंही आमदार संजय केणेकर यांचं म्हणणं आहे. विराम बुधवंत, छत्रपती संभाजीनगर.